नमस्कार, शीला व्हॉइस स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत वास्तुशास्त्राचे चमत्कारिक उपाय। त्याआधी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे न विसरता लिहा। घरामध्ये सतत अशांती आणि संकटाचे वातावरण असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी तुरटीयुक्त पाण्याने घर धुवावे। शिवलिंगावर बेलाची 3 पाने अर्पण केल्याने कार्यात यश मिळते। तुमच्या दारात चिमूटभर मीठ टाका आणि कामावर जा, कार्य सुरळीत होईल। धतुऱ्याचे मूळ कमरेभोवती बांधल्याने प्रसूतीचा त्रास कमी होतो आणि मूळव्याध रोग पूर्णपणे बरा होतो। वाईट स्वप्नांपासून मुक्त होण्यासाठी आपल्या बेडजवळ हिरवे लिंबू ठेवा। घरातील स्वयंपाकघर आणि गेस्ट रूम एकमेकांना जोडलेले नसावेत, अन्यथा पती-पत्नीमध्ये समन्वय आणि समजूतदारपणाचा अभाव असेल। सकाळी घराच्या खिडक्या बंद ठेवल्यास घरातील मुलांना अडचणीचा सामना करावा लागतो। जर तुम्हाला सूर्याच्या प्रभावाने त्रास होत असेल तर रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून सकाळी ते पाणी प्यावे। तुळशीच्या रोपाला रोज पाणी अर्पण केल्याने बुध ग्रहामुळे होणारे दोष दूर होतात। शनी ग्रहाचा त्रास असलेल्या व्यक्तीने शनिवारी लोखंड, चामडे, लाकूड यापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नयेत, तसेच तेल खरेदी करू नये किंवा त्याचा वापर करू नये। इमारतीच्या ईशान्य कोपऱ्यात भूमिगत पाण्याची टाकी बांधल्यास वास्तूतील अत्यंत गंभीर दोषही कमी होतात। घराचा मुख्य दरवाजा निर्दोष असेल तर घरात सुख समृद्धी नांदते। मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दूध आणि पाणी मिसळून मधोमध हळदीचा स्वस्तिक बनवावा, नंतर त्याची पूजा करावी। यामुळे सौभाग्य आणि आनंद वाढतो। वायव्य कोपरा, उत्तर दिशा आणि ईशान्य उघडे ठेवा। घराच्या या दिशा आणि कोन खुले असतील तर उत्तर पूर्वेकडे असेल तर घरात लक्ष्मीची वाढ होते। ज्या घरामध्ये उगवता सूर्य ईशान्येकडून प्रवेश करतो आणि थेट वायव्य दिशेपर्यंत चमकतो ते घर स्वर्गापेक्षा कमी नाही हे समजून घ्या। येथे राहणाऱ्या लोकांचे आरोग्य कधीच बिघडत नाही आणि घरात पैशाची आणि धान्याची कधीही कमतरता भासत नाही। काळ्या धतुऱ्याचे मूळ ताबिजात भरून काळ्या धाग्याने कमरेला बांधल्याने स्वप्नातील वाईट गोष्टींपासून आराम मिळतो। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।